नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आनंदाची बातमी आहे। स्पेशल बीडचं हवामानाचा अंदाज तुम्हाला देत आहे। आज 17 तारखेला बीडच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी सायंकाळच्या वेळेस पाऊस झाला, त्याचा अतिशय फायदा होणार आहे। उद्या तुम्हाला 18 तारखेला दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी एक 6-7 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता दिसते। त्यामध्ये मित्रांनो, बीडपासून वडवणी, केज, अंबाजोगाई, परळी, बाजूला जो गंगाखेड वगैरे आहे तिथपर्यंत त्याची तीव्रता राहील आणि धाराशिवच्या कळंबचासुद्धा जो केजकडल्या बाजूचा भाग आहे त्या भागातसुद्धा पाऊस होणार आहे। आज अनेक ठिकाणी 1 तासभर पाऊस झालेला आहे आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे, आणि त्याचा फायदा म्हणून उद्या खूप फायदेशीर पद्धतीने बीड जिल्ह्याला एक 4-5 तालुक्यांना नक्कीच जीवदान ठरेल। आणि लक्षात घ्या, टाईम उद्या 12:30 वाजल्यापासून वातावरणाची निर्मिती व्हायला लागेल आणि 1 वाजल्यापासून साधारणपणे 7 वाजेपर्यंत फिरून फिरून भाग बदलत अनेक ठिकाणी जोराचा, अतिजोराचा, हलका आणि पण वादळ वारा असू शकतो मित्रांनो पावसात। आणि संपूर्ण पाऊस हा पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यासारखा वाटेल। त्यामुळं शेतकऱ्यांनी काही शेतीची कामे उरकून ठेवावीत। फवारणी वगैरे जरी घ्यायची असेल तरी उद्या 1 वाजता या भागात पाऊस येणार आहे, हे लक्षात घेऊन फवारणी करावी। माझा अंबाजोगाईचे आमचे एक शेतकरी बंधू, त्यांचा फोन झाला होता तर त्यांनी स्प्रिंकलर वगैरे लावलेलं आहे। त्यांनीसुद्धा या थोडं स्प्रिंकलरला बंद केलं तर चांगलं होईल। उद्याच्या दिवस त्यांनी थोडं पुढं ढकलावं। उद्या नक्कीच पाऊस यायचं वातावरण दिसत आहे। हे मी आवर्जून माझ्या बीड परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा। आणि तुम्हाला असंच इमर्जन्सी आनंदाची बातमी, धोक्याचे संकेत, पूर, ढगफुटी याबद्दल सविस्तर तुम्हाला नेहमीच माहिती देण्याचं काम अविरतपणे तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा करत असतो। पुन्हा एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा।